मनामनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा। प्रियकर सतत भांडण करतो म्हणून प्रेयसीने भाऊ आणि होणाऱ्या भाऊजाईच्या मदतीने प्रियकराचा खून केला। त्यानंतर मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून निर्जन स्थळी फेकून दिला। चाकण MIDC मध्ये झालेल्या खून प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3 च्या पोलिसांनी 48 तासात प्रेयसीसह तिघांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे। मुकेश कुमार वय 24 असे खून झालेल्याचं नाव आहे, तर आरती कुमारी उराव, आकाश उराव, बालमुनी कुमारी उराव यांना अटक केली आहे। आरती कुमारी आणि मुकेश यांचे मागील 3 वर्षांपासून प्रेमसंबंध होते। ते दोघे एकत्रित राहत होते। दरम्यान महिनाभरापूर्वी ते चाकण MIDC कडाची वाडी येथे भाड्याच्या खोलीत राहण्यास आले। मुकेश आरती कुमारीला सतत मारहाण करत असे। या त्रासाला कंटाळून तिने भाऊ आकाश आणि त्याची होणारी पत्नी बालमुनी कुमारी यांना बोलावून घेतले। 2 ऑक्टोबरला रात्री आरती कुमारी आणि मुकेश कुमार यांनी दारू पिल्यानंतर पुन्हा वाद झाला। यातून तिघांनी रात्री 11च्या सुमारास मुकेशला बेदम मारहाण केली। नंतर त्यांनी खोलीतील फरशी पुसली। पहाटे 3च्या सुमारास मुकेशला ब्लँकेटमध्ये गुंडाळून खोलीजवळील निर्जन स्थळी टाकले। तेथे पुन्हा त्याच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर विटा आणि दगडाने मारून खून केला। मृतदेहावर गवत टाकून तिघेही खोलीवर आले। त्यानंतर खोली सोडून निघून गेले। दरम्यान 4 ऑक्टोबर रोजी कडाची वाडी येथे निर्जन स्थळी मृतदेह आढळून आला। तो कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली होती। गुन्हे शाखा युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील जावळे, राजाराम लोणकर, सागर जैनक, शशिकांत नांगरे, त्रिनयन बाळसराफ, योगेश्वर कोळेकर, राम मेरगळ, शेखर खराडे, योगेश आढारी, समीर काळे यांनी परिसरात मृतदेहाचे फोटो दाखवून तपास सुरू केला। कडाची वाडी येथे राहणारे काही जण खोली सोडून निघून गेल्याचे समजले। त्यानुसार खोलीच्या मालकाकडे चौकशी करून फोन नंबर मिळवून तांत्रिक विश्लेषण केले। संशयित छत्रपती संभाजीनगर येथे असल्याचे समजले। पथकाने छत्रपती संभाजीनगर येथे MIDCतील 5 किलोमीटर परिसरात 17 तास शोध घेतला। तेथील खोलीत तिघे संशयित होते। त्यांना अटक करून पोलिसी खाक्या दाखवला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।